नमस्कार शेतकरी बांधवांनो, मळी वाहतुकीचं काम मोठ्या प्रमाणात सुरू झालेलं आहे आणि या मळी वाहतुकीसाठी लागणारा टँकर या ठिकाणी उपलब्ध आहे। आपण बघू शकता की टँकर खरेदी करत असताना आपल्याला घ्यावयाची काळजी काय आहे ती मी आज तुम्हाला समजावून सांगणार आहे। तर याच्यात हा जो पत्रा आहे टँकरचा हा पूर्णपणे 4 mm चा वापरलेला आहे। हा JSW किंवा टाटा या दोन मधल्या एक कंपनीचा आपण या ठिकाणी पत्रा वापरतो। त्याचबरोबर चेसीचं हे जे मटेरियल आहे सगळं म्हणजे दांडी असू द्या, त्याच्यानंतर खालची मेन चेस असू द्या, ही खालची मेन चेस असू द्या, त्याच्यावरचा तुमचा हा चॅनल असू द्या 4-2चा, हे सगळे आपण विशाखापट्टणम स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया वायजॅकचे वापरतो। आणखीन एक आपलं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य काय आहे तर टँकर ज्यावेळेस आपण बनवत असतो त्यावेळेस ओव्हरहेडचा क्रेनचा वापर केल्यामुळे हे जे वेल्डिंग आहे हे टाकी पूर्णपणे फिरवून वेल्डिंग मारलं जातं, जेणेकरून कुठल्याही प्रकारचा लिकेज या टाकीला लवकर होत नाही। जिथं 3 जॉईंट आहेत ते सगळे जॉईंट फिरवून वेल्डिंग मारलं जातं। शिवाय हे वेल्डिंग चिपिंग करून मारलं जातं, म्हणजे 5 ते 6 इंच वेल्डिंग मारलं जातं, ते साफ केलं जातं आणि परत वेल्डिंग मारलं जातं। तर हा जो पत्रा आहे हा पूर्णपणे JSW किंवा टाटाचा वापरला जातो। त्याचबरोबर इथं जो दिलेला आहे हा हुक पूर्णपणे मजबूत 2 इंचाचा हुक दिलेला आहे। इथं तुम्हाला वर चढायला जाडमधली शिडी दिलेली आहे। वर जर आपण बघू शकला तर झाकणाला स्क्रूइंगची एक पद्धत दिलेली आहे, जेणेकरून जर तुम्ही काचेला खिडकीला आपण जो रबर वापरतो तो रबर जर आतल्या बाजूने रबरचा गोड जर टाकला आणि हे जर आवळलं तर तुमची टाकी लिकेज होणार नाही। त्याचबरोबर वर एखादा माणूस उभा राहिला तर घसरू नये म्हणून रेलिंग दिलेला आहे। तसेच इकडे जर बघितलं आपण तर इथं दोन्ही बाजूनं पाणी जे असतं ते थोडंफार हेनकळतं, सांडतं, हे पाणी काढून देण्यासाठी दोन्ही बाजूला अँगल दिलेले आहेत, जेणेकरून हे पूर्णपणे पाणी एका बाजूला निघून जातं। तसेच इथं जो ॲक्सेल दिलेला आहे हा ॲक्सेलचा बार सुद्धा पूर्णपणे वायजॅकचा दिलेला आहे। हा जो खालून आपण बघू शकता हा जो बार आहे चौकोनी बार हा पूर्णपणे 77 mm चा वायजॅकचा बार दिलेला आहे। तसेच हा जो हब दिलेला आहे तो स्टीलचा हब दिलेला आहे, ज्याचं वजन 14 किलो आहे आणि हा 100% ॲक्सेल पूर्णपणे अजिंक्य ट्रेलर या कंपनीत स्वतः बनवलेला आहे। JK सोना 18 प्लायचा हेवी ड्युटी 916 साईजचा टायर दिलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं जे 30-35 वर्षाचा अनुभव आहे त्याच्यातून हा जो ॲक्सेल बसवला जातो याच्यात तुम्हाला ट्रॅक्टरवरती ह्या टँकरचा लोड अतिशय कमी प्रमाणात येतो, म्हणजे कधीही चालवताना तुम्हाला हा फार मोठा लोड टँकरवर जाणवत नाही। तसंच आपलं जे वैशिष्ट्य आहे जिथं आपण मागचं जर फिटिंग बघितलं तर या ठिकाणी आपण तुम्हाला बटरफ्लाय वॉल देतो, साधारण 2700-2800 रुपयाचा हा बटरफ्लाय वॉल देतो। ज्यावेळेस मजुरांना पाणी प्यायचं आहे त्यावेळेस इकडे तुम्ही बघू शकता की 1 इंची नळ दिलेला आहे, थोडक्यात वॉल दिलेला आहे, जेणेकरून तुम्ही बादलीत वगैरे पाणी घेऊ शकता। पूर्ण टँकर जर खाली करायचं असेल तर इथं 2.5 इंची बटरफ्लाय वॉल दिलेला आहे, त्याच्यातून तुम्ही पूर्ण टँकर खाली करू शकता। इकडे जर बघितलं तर रस्त्याला पाणी मारण्यासाठी झारीही दिलेली आहे, झारी स्वच्छ करण्यासाठी साईडला एंड कॅप दिलेली आहे। त्याच पद्धतीने इथं एक्स्ट्रा इंजिन जर बसवायचं असेल तर एक्स्ट्रा जागा दिलेली आहे, जेणेकरून इंजिन या ठिकाणी तेवढ्या जागेत बसून जातं। असा हा हेवी ड्युटी अजिंक्य ट्रेलरचा टँकर साई इंडस्ट्री अजिंक्य ट्रेलर या ठिकाणी उपलब्ध आहे। तरी शेतकरी बांधवांनी मळीसाठी जर वापरायचा असेल तर हा अतिशय मजबूत असा टँकर खरेदी करावा ही विनंती आहे। अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरला संपर्क साधावा। धन्यवाद।